सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया शिरगाव प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत। या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येकाचं योगदान राहिलेले आहेत। आर्थिक रूपाने असू द्या, देणगी रूपानं असू द्या किंवा काही का स्पॉन्सर्सच्या माध्यमातून देखील मदत आलेली आहेत। जय दुर्गा रायपाडा या टीमकडनं सुद्धा 2100 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी प्राप्त झाले। त्यांचं देखील शिरगाव प्रीमियर लीग आयोजक समिती मनोपूर्वक आभार मानते। त्यानंतर आपण श्री अमय गणपत पाटील याचकडनं देखील या स्पर्धेसाठी रोख 5000 रुपये आर्थिक योगदान आले। त्यांचा देखील मनापासून आभार आणि त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं। त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे। श्री अमय गणपत पाटील ज्यांच्याकडनं 5000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी आलं आहे, त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल। कारण प्रत्येकाचा आदर करणं, सन्मान करणं हे कर्तव्य आहे आपलं। कारण ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे हातभार लावलेले आहेत, त्यांचा सन्मान हा शिरगाव प्रीमियर लीग आयोजक समितीच्या वतीनं इथे केला जातोय। श्री अमेय गणपत पाटील याचकडनं आपल्याला 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य अर्थात आर्थिक योगदान या शिरगाव प्रीमियर लीगसाठी लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। त्यांना विनंती आहे, अमेयजी आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं। मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज। विशाल आणि येईल आणि विशालसाठी कॅश प्राइज झाले हर्षद गावड यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1000 रुपये विशाल या खेळाडूसाठी दिले जाणार आहे। आणि पहिले षटकार देण्यासाठी गोलंदाज गौतम। महत्त्वाचा मॅच आहे आता। हा सामना जिंकून आपल्याला अजून पुढे जायचं आहे। जो एक मॅच जो क्वालिफायचा मॅच खेळायचा आहे, 2 सामने जिंकून एक टीम जस वाट पाहते ती 6552 आणि त्याच्या जोडीनं 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस। पहिला चेंडू प्राइज लागलाय हर्षद गावड। लागोपाठचे 3 सिक्सर 1000 पहिला सिक्सर। वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र। वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र। क्रॅश प्राइज लागला का बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो तो पटकावण्याचा आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे झाला गेला होता आणि चेंडूला पाठवल्याचा सीमारेषा पार षटकार। मागच्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या असतील, कदाचित पराभूत होताना त्या दूर करण्याचा प्रयत्न करा। ही वेळ आहे ते करेक्शन करण्याची वेळ आहे दोन्ही टीमसाठी। क्वालिटी बॉईज आणि रुद्रानी एंटरप्राइजेस या 2 संघमॅन। विशालच्या 3 सिक्सर साठी कॅश प्राइज आहे, पण हा विकेट जे टिपला गेलाय मिड विकेटला। हा सुंदर असा जे विकेट। नायकम कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही। वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है। जितेश नरेश पाटील होते तिथे आणि जितेशनं टिपलाय हा सुंदर असा उडी मारून झेल। आणि मंगेश पाटील यांच्याकडनं सुद्धा एक प्राइज आले समालोचकांसाठी एकाच करून 1000 रुपयाचं 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे ऑनर टीम ऑनर मंगेशजी पाटील याचकडनं ते खास समालोचकांसाठी आले। बघा ही सर्व गोष्ट ज्यावेळेला होते ना त्यावेळेला एक नवी ऊर्जा येत असते, प्रेम मिळतं, आपुलकी मिळते
आपलेपणाची भावना मिळते आणि अशा प्रोत्साहनामुळे समालोचन करण्याची नवी ऊर्जा मिळते आणि तेच ऊर्जा या देण्याचं काम मंगेश पाटील अर्थात 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे ऑनर च्या माध्यमातून येते. विकेट आलाय नवीन फलंदाज महेश पाटील प्रमुख फलंदाज त्यांच्या अवतीभोवती हा संघ आहे क्वालिटी बॉईजचा. ऑफ स्टंपच्या बाहेर आता भरपूर सपोर्टर आहेत. म्हणजे आपण रुदनारी एंटरप्राइजेस जर पाहिले ना तर डाव्या बाजूला भरपूर प्रेक्षक वर्ग आहे आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी तिथे आलाय. तर दुसऱ्या बाजूला क्वालिटी बॉईजचं डगआउट थोडं शांत आहे पण माहिती आहे आपल्या खेळाडूंवरती विश्वास आहे त्या खेळाडूंवरती. मिड ऑफच्या डोक्यावर विश्वास आहे. पहिला तुम्ही टाळ्या वाजवल्या आता टाळ्या वाजवण्याची संधी क्वालिटी बॉईजला. क्वालिटी दाखवणारा हा चौकार. 10 धावलकावरती होता बरोबर मिड ऑफला बीट केलं. बॅट फ्लो जबरदस्त होता. हा फटका ज्या वेळेला खेळला गेला होता ना बॅट स्विंग एवढ्या जोरात गेली की मिड ऑफला बीट केलं गेलं चौकार. ऑप्शनच्या बाहेर आहे. पाहिलं सोडून दिलं न्याहाळलं. गौतम जसं धनंजय पाटील ज्यावेळेला समालोचन करत त्यांनी म्हटलं होतं काही वर्षामध्ये त्याने टीम करता केलेला खेळ आणि तिथून आपल्या नावाची जी दखल घेण्यात आली आहे. जय बजरंग संघ शिरगाव या टीमकडनं खेळताना पाहिलंय. फुलटॉस बॉल मिस टाइम झाले क्षेत्ररक्षकाच्या दौडा विजय मात्रेच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. चेंडू सीमारेषा पार चौकार. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावलकावरती 14 2 चौकार 1 षटकार या पहिल्या डावामध्ये आपण बघतोय. आणि या दोन्ही टीमने आपल्याला सांगायचं की बाबा हा महत्त्वाचा मॅच आहे. या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. जितका एनर्जी लावायची जितका ताकद लावायची या सामन्यामध्ये लावा. पुढचा मॅच आहे क्वालिफाईंगचा मॅच आहे पण त्या क्वालिफायच्या मॅचला खेळण्यासाठी या सामन्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला फक्त तुमचा खेळ नाही आहे. विजय मात्रे जे आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. विजय मात्रे एक डावखुरे गोलंदाज. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावकडनं कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यात. माहिती आहे अशा सामन्याचं महत्त्व त्यांनाही माहिती आहे. बॅक टू द बॉलर केला होता फुलटॉस बॉलला पण स्क्वेअर लेगच्या पंचाकडनं काही इशारा झालाय. स्क्वेअर लेगच्या पंच सांगतात हा कमरेच्या वर आहे ज्याला विमान म्हणतोय. हा नो बॉलचा इशारा होतोय. पहिला चेंडू जो फेस करत होते आता नाराज हा बॅट्समन देखील आहेत. नाराज थोडेसे बॅट्समन देखील आहेत की ही संधी होती. आता इथे नीलला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 सहकारी शिरगाव स्पोर्टचे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. महेश पाटील विजय मात्रे. बॅटाला आहे आणि दोन्ही संघांना एक अष्टपैलू खेळ आजपर्यंत शिरगाव गावातील काही खेळाडू असतील ज्याच्यावरती चर्चा आपण करूया. त्यापैकी 2 खेळाडू आहेत. अजून भरपूर नाव आहेत शिरगाव टीममधली भरपूर नाव आहेत पण हे 2 खेळाडू यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला स्वतःला अप्रूव्ह केले असे 2 खेळाडू समोर आहेत. आता जास्त बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना अवंतर धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. त्याच्यामुळे एकमेकांच्या साथीनं भरपूर क्रिकेट खेळल्यात. जोडीनं भरपूर वेळा विजयाचा आनंद देखील घेतला आहे. आता एकमेकांच्या समोर खेळायचं आहे त्यावेळेला आपला खेळही उंचावायचा आहे. लेग स्टंपच्या बाहेर होता. पुन्हा एकदा पंच बोलतात इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना अवांतर धाव. म्हणून अशा वेळेला तुम्हाला म्हणजे जिंकायचं आहे तर त्यावेळेला तुमच्यामध्ये काही नवीन गोष्टी ज्याचा हौसला असतील. डाऊन द ग्राउंड बरोबर समोर मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने येणारा असे एक सर षटकार.
थँक्यू. जसा उल्लेख केला होता की बाबा दोन बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. शिरगाव गावचे दोन बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहेत आणि बेस्ट अँड बेस्टची लढाई चंदू सीमारेच्या पार. पूर्ण उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी. नाही हो कमी, नाही हो कमी, कुठंच पडलो नाही हो कमी. अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात. अरे आम्हाला जो कोणी नसतो तो डायरेक्ट दिसतो रागात. तिथे उल्लेख झाला ढगात आणि मागचे दोन चेंडू असेच आकाशात गेलेत, ढगात गेलेत. गणे गेले की 3 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 30, 23-30, 30 धावा धावफलकावरती. आणि महेश पाटील लेखी सांगतो की जिकडे कमी तिथे आम्ही आणि जिकडे आम्ही तिथे षटकारांची हमी. या सर्व गोष्टी आहेत. तिथे पडतो कमी पडतो तिथे आम्ही उभे राहतो. या संकटाच्या काळामध्ये ते उभं राहिलं आहे. आता संकट दुसऱ्या बाजूला देखील आहे. विजय मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतील. सेकंडला महेश. अजून एक बॅक टू बॅक. तिसरा षटकार. 6-6-6. तुमच्या मालिका मग छोटा असो कोणी मोठा हिंमत नाही आमच्या जायची वाटा. जायची वाटा हिंमत तुमची जायची वाटा. थँक्यू. लागोपाठचे 3 षटकार पाहिल्यात. महेश पाटील जबरदस्त बॅटिंग. या षटकामध्ये पाहिलं तर 1 चौकार 3 षटकार. गुडगाव वाकवला होता पण कदाचित तो फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला. तो कनेक्ट होऊ शकला नाहीये. फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक थोडंसं पुढे जाईल. 37 37 वरती जाऊन पडलाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकाचा वेळ आतापर्यंत पाहिलं तर 23. व्हाईट बॉलची इशारा होत असताना आपण पाहतोय 38 ऑन बोर्ड. आता नील देखील आहे. नील त्याला माहिती आहे फुलफिल करायचं आहे. आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं आहे आणि नीलचा फुलफिल करणारा शेवटच्या चेंडूवरचा चौकार. तुमची जायची वाटा. कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात. कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. अरे जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर 28. पहिल्यामध्ये 14 आल्यामध्ये त्याचे डबल केलेत. 14च्या डबल 28. एक मिनिट थांबा पंच थोडंसं कारण किती एरर आहे. ते ऑनलाईनला स्कोरिंग थोडंसं जो नेटवर्क इश्यू येतोय त्याच्यामुळे तिथे अपडेट होताना थोडासा वेळ. पण तुम्हाला सांगतोय 2 षटकार संपल्यात. 42 धावात. या षटकामध्ये 3 षटकार आले 2 चौकार आले. या षटकामध्ये 28 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. 42 धावा 2 षटकामध्ये आतापर्यंत 42 धावा. काही का नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे तो स्कोरबोर्ड अपडेट होणार आहे. पण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते 2 षटकामध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्यामध्ये आल्या 14 आणि जी माहिती आपल्याला स्कोररही देतात याच्यामध्ये 28 धावा या षटकामध्ये आल्यात. मध्ये चर्चा चालू आहे की बाबा आता हे महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी कोणाला द्यायचं आहे.
42 42 ऑन बोर्ड. आत आला चेंडू पडला थोडासा आत आला आणि ज्यावेळेला हे षटक हाताळायचं होतं त्यावेळेला चर्चा चालू होती टीमची खचकन रुद्राणी एंटरप्राइजेसची की आता हे षटक कोण हाताळणार. मग त्यांनी बेस्ट बॉलर म्हणून निवड ज्याची केलेली आहे खऱ्या अर्थानं या सामन्यासाठी तर गौतमच्या हातामध्ये चेंडू दिला कारण प्रमुख गोलंदाज आहे गौतम. त्याचकरता त्याच्याकडे चेंडू देणं गरजेचं होतं. तो गोलंदाजीसाठी आलाय तो त्याच करता आलाय गौतमच्या हातामध्ये चेंडू देताना सांगितलं गौतम उत्तम गोलंदाजी करायची आहेत. कदाचित शक्य झालं तर सर्वोत्तम स्पेल तुम्हाला हाताळायचं आहे गौतम. पहिले 2 डॉट बॉल 2 निर्धाव चेंडू आले आहेत. महेश पाटील ऑन स्ट्राईक. गौतमला सांगितले उत्तम उत्तम सर्वोत्तम विकेट आणि प्राइजलेस विकेट महेश पाटील बाद. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याची झालंय हवान आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाण. गौतम देखील तेच सांगतो की हवा आहे पण हवा तोही निर्माण करणार. 2 षटकाचा खेळ पहिला होता त्यावेळेला 42 धावा आल्या. त्या मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक तितकं पुढे जाऊ शकलं नाही. महेश पाटीलची इनिंग 27 धावांची इनिंग 10 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी येथे संपुष्टात आले आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आता हर्षद. आयडियल सिच्युएशन आहे चांगला स्टार्ट आहे चांगली सुरुवात आहे. आता तो पहिल्या 2 षटकामध्ये 42 धावा केल्यात मग किमान या 3 षटकामध्ये अजून 42 धावा करणं गरजेचं आहे. ते क्वालिटी बॉईज कारण पहिल्या 2 षटकामध्ये क्वालिटी फलंदाजी झाले पण आता मध्ये येऊन गौतमने ब्रेक लावलाय. थोडासा ब्रेक लावलाय. आता लावलेला ब्रेक स्पीड ब्रेकर प्रमाणे काम करणार आहे. पाठीमागे गेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता चेतन भोईर बेकानं आलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. माहिती होतं चेतन यांना कारण धाव घेतील स्ट्राईक रोटेट करतील मग त्यावेळेला धाव द्यायची नाहीये धाव रोखायचे आहेत. 4 डॉट बॉल गौतमला आणण्याचा निर्णय आणि गौतमला षटक हाताळायचा जो डिसिजन झालाय तो आतापर्यंत बरोबर झालाय. शेवटचे 2 बॉल 2 चेंडू या षटकातील कोलवाट्याचा चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण म्हणून म्हटलं ना गौतमला गोलंदाजीसाठी आणण्याचा हा जो निर्णय कर्णधाराने घेतला होता तो गौतमनं सार्थ ठरवलाय. बऱ्याच वेळानंतर स्कोरबोर्ड थोडासा हल्लाय थांबला होता एका ठिकाणी थांबला होता. जसं एखाद्याला स्टॅच्यू केला का थांबतो ना तसा स्कोरबोर्ड स्टॅच्यू झाला होता. आता हल्लाय एकानं पुढे गेलाय. 43 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक संपले तिसरं फक्त 1 धावांचं 1 नंबरचं. काही कॅश प्राईज झाले आहेत खास करून हर्षदसाठी. लागोपाठचे 3 षटकार अजित रोकडे 5,000 रुपये आणि या प्रत्येक षटकारासाठी आणि सीनू पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयेचं कॅश प्राईज लागलं गेलंय खास करून हर्षदसाठी. हर्षद आहेत पण 1 षटक गौतम सर्वोत्तम उत्तम गोलंदाजी गौतमनं साकारले आहेत. 3 षटकांचा खेळ धावा धावफलकावरती 43 आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जय घरत. जय घरत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. दुश्मन किती करतात आती पब्लिक नावावर मरते. दुश्मन किती करतात आती पब्लिक नावावर मरते. जी दहशत तुम्ही करताय ती दहशत त्याला घाबरते. थँक्यू. नक्कीच नाव असं करा
बिलकुल नाम ऐसा करो की काम हो जाए और काम सुनते ही काम हो जाए आणि काम केलेलं आहे. काम असं करा की नाव होणार आणि नाव इतकं कमवा ना की नाव ऐकताच काम होणार असा खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लागोपाठचे 3 सिक्सर अजित रोकडे याचकडनं 5,000 रुपये आहेत आणि प्रत्येक सिक्सरसाठी सीनू पाटील याचकडनं हर्षदसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चला लागोपाठचे 3 थोडंसं इम्पॅक्ट बाहेर होता बाहेर पंच सांगतात. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी कॅश प्राईज लावलेले गेले. अजित रोकडे यांच्याकडनं 5,000 रुपये हर्षदसाठी कॅश प्राईज लावले गेले आहेत. या षटकारानं धावफलक पुढे गेला 49. 49 धावा धावफलकावरती फुलटॉस थोडासा मिस केलाय. जय घरत पुन्हा एकदा सज्ज होईल. स्टॅकेरेनला हर्षद जय हर्षद क्लीन बॉल. सरळी चेंडू यष्टांवरती आदळ आहे वेडाऊन झाले आहेत आणि चेंडू गेलाय सरळी यष्टी उद्ध्वस्त करून. और बोलतोय भाई खुलेआम खुद के दम पर बनाया ना त्यानं करून धावलंय असं काम बघाया जमते गर्दी तमाम. त्याची पर्सनॅलिटी पहचान मोठी पब्लिक करते डॅश. एक षटकार टोकून थोडासा आशा अपेक्षा उंचावलेल्या होत्या आणि त्यानंतर जय घरतनं सरळ क्लीन बॉल केले. क्रमांक आता 5 वरती बॅटिंग करण्यासाठी साहिल. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी साहिल. संघाची धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉ चेंडू मिस टाइम झाले कडेला लागलाय आणि लिव्हिंग एजला लागलेला चेंडू फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेलाय. लागोपाठचा दुसरा विकेट. अरे फेमस त्याचं सुरई गाव भिवंडी शहरात घालतय ना फुलटॉ चेंडू मिस केले. पहिला एक फुलटॉ चेंडू हर्षदनं देखील मिस केला होता. आता देखील हा फुलटॉ चेंडू होता जो साहिलनं मिस केला. लिव्हिंग एज लागला आणि चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेलाय. तो जयनं या षटकामध्ये पहिला सुरुवात इतकी चांगली नाही केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतरचा डॉट बॉल त्यानंतर आलेले 2 विकेट आणि जय घरत ऑन हॅट्रिक जय घरत ऑन हॅट्रिक आहे. जय घरत ऑन हॅट्रिक. बघूया डब्ल्यू पायावरचा चेंडू पिक केला. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो होईल. एकच धाव चांगलं फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डिप्स गेले का रिझर्व मध्ये आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 50 पण तो पल्ला काढताना भरपूर उशीर झाला. पहिल्या 2 षटकामध्ये 42 आणि मागच्या 11 चेंडूवरती 8 धावा आल्यात. 11 चेंडूवरती 8 धावा. ऑफस्टॉपच्या पारात बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न पद्धतीने चेंडू जातो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत जाईल फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती. पूर्ण 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 51. पहिल्यामध्ये 14 दुसऱ्यामध्ये 28. तिसऱ्या षटक आलं 1 धावेचं आणि हे षटक आले 2 विकेटचं 8 धावांचं. आफ्टर 4 ओव्हर स्कोर 51 लॉस ऑफ 4 विकेट 4 गडी बाद. आयटम भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. आयटम भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. जानू दिल तुमको ही देंगे तुमको पाकर ही मानेंगे. जानू दिल तुमको ही देंगे तुमको पाकर ही मानेंगे. तुझ्या प्रेमात झालोय मी तेंगे 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 तेंगे. तुझ्या प्रेमात झालोय मी तेंगे 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 तेंगे.
जास्त उशीर करू नका, कारण यानंतर एक क्वालिफायरवाला मॅच आहे आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. आता घड्याला आता जर आपण टाईम बघितला तर 3:30 वाजल्यात. बरोबर 3 तासाचा अवधी आहे आणि 3 तासाचा अवधी आहे. स्कोर 51. 3 तासाचा अवधी आहे आणि याच्यामध्ये या मॅचेस आपल्याला पूर्ण करायचं आहे. एक इनिंग म्हणजे ही संपताना 4 वाजेल. त्यानंतरचा एक मॅच जो आहे तो क्वालिफाईंगचा मॅच पूर्ण होईल आणि त्यानंतर तो एक मॅच. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना जयप्रकाश राजू. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केलेली होती, ज्याने विकेट देखील प्राप्त केले होते. ते पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. बघा उन्हाळ्यातील दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला खेळता, धावता, उन्हामध्ये खेळता, त्यावेळेला शरीरामधलं ना पाणी आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी होतं. ते डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यानंतर डिहायड्रेशनमध्ये पायाला क्रॅम्प येण्याचे प्रमाण वाढतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा खेळताना तेव्हा नियमितपणे पाणी पित राहा, पाण्याचे सेवन करत राहा आणि शक्य झाल्यात ORS, ग्लुकॉन डी, ग्लुकॉन सी हे घेत राहा, जेणेकरून जे क्रॅम्प येण्याचा, जे स्नायू खेचण्याचा जो प्रकार आहे ना तो होणार नाही आहे. तर आता जसं आपण ग्रीष्म ऋतूमध्ये आले त्याच्यामुळे गरम वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये जी गरमी जाणवते त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं प्रिकॉशन घ्या. What's up, my gang? Welcome to Hood. Pune chirp kara table on the door. Make a gang sign there and it's real chirp you. Yeah, we am West of we love you all on the mood. What's up, my gang? Welcome to Hood. Pune chirp kara table on the door. Make a gang sign there and it's real chirp you. Yeah, we am West of we love you all on the mood. उनके बालों के कॉल करे मेरे मेरे ढूंढ. लेने की बात पहले ट्रिप पे मगरू. मैं हो जिसके प्लेलिस्ट में पहले से हूँ. तो जड़ा मेरी चूड़े लगी घंटी में तू. जैसे बच्चा से भी अंगुल स्कूल आने तेरे सुन के मैं गुलाब का दो फूल तेरे जैसे चालों को गलती करूँ तेरा बचपन फेंक जैसे फेंक रहा तू जो फेंक रहे थे हाथ ऊपर साथ में साथ शूटर मेरे होमी लोग पे लेडी सीधा हाथ ऊपर मेरे को लगा रहेगा ट्राई करा छाट ऊपर तेरे को लग रहेगा पूरा लेकिन साफ शूटर मैं झगड़े नहीं करता क्योंकि पीस मेरा खून मैं एड्रेस नहीं बोलता बोलता ट्रिपल आई से सीधा बाहर होते आउट व्हेन यू स्टेप इन माय रोड बोले ड्राइव मत कर और भैया रोड हम लोग त्याच करता आम्ही म्हटलं थोडीशी काळजी घ्या की पाणी जास्तीत जास्त पिणं हे त्याच्यावरचा एक उपाय आहे आणि पाण्याच्या जोड्या जर तुम्ही ORS, इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी, ग्लुकॉन सी आणि ते कालच्या दिवसामध्ये बघितलं तर काही सी विटॅमिन देखील इथे प्राप्त झाल्या होत्या, त्याच्यामुळे ते पिणं आवश्यक असणार आहे. कारण आपल्या शरीराला जी गरज लागते पाण्याची, ती पाण्याची गरज कदाचित त्याच्यामधनं येत असते. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन. थोडंसं वेळ गेलाय बघा. पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 42 धावा आल्या, तर मागच्या 2 षटकामध्ये 9 धावा आल्यात. पण आता खाली जो मोमेंटम पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंगसाठी होता तो मोमेंटम 2 षटकानंतर बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने गेला होता आणि मध्ये थोडासा तो वेळ गेला, टाईम गेलाय. आणि या षटक हाताळण्याच्या अगोदर ज्यावेळेला पाणी गेलं होतं ना त्यावेळेला देखील थोडासा वेळ गेला होता. आता गेलेला वेळ जो मोमेंटमने या साईडनं त्या साईडला कदाचित जाऊ शकेल, कारण तो मागच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. पायावरचा चेंडू होता, स्वीप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत त्याने झेल टिपलाय, पण काय सीन तो लगानवाला, यस लगानवाला सीन झालाय. बरोबर बॉन्ड लाईनच्या बाहेर हा फिल्डर गेलाय आणि हा सिक्सर षटकार. DJ Krishna in the mix. डीपले बघूया काय घडलं होतं. फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला केलं होतं स्वीप. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते, झेल तर टिपला पण पाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅटच्या आतल्याकडे लागलाय. शॉर्ट पाईन लेग रिझनमध्ये फील्ड केलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एक धावानं धावफलक पुढे जाईल. 58 58 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे.
आता कप्तान चेंडू हाताळला होता, लेग ब्रेक करायचा होता. मिस्टर स्ट्रोक थोडस दूर राहिले होते क्षेत्ररक्षक. एक धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. सचिन यांना ज्यावेळेला संधी दिली गेली होती ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून राजू यांची, पण त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर एक जी चूक कदाचित क्षेत्ररक्षकाने केली, जो कॅच होऊ शकला असता तो षटकार झाला होता आणि कदाचित तिथे ती मिस्टेक क्षेत्ररक्षकाने केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेतन पोहोचण्याचा प्रयत्न करता थोडेसे दूरवरती राहिले. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. 2 धावा. 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण आरामात केल्या जातात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 61 61 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहे धावफलकावरती 61 61. धावा धावफलकावरती आहेत. सबस्टिट्यूट घेण्यात येतोय. गौतम शोल्डर कदाचित थोडासा खेचला गेला स्नायू, त्याच्यामुळे रिप्लेसमेंट अर्थात सबस्टिट्यूट त्यांच्या जागी येतील फिल्डिंगसाठी. भरपूर काही या षटकामध्ये घडले. षटकार आला, त्यानंतर सिंगल त्यानंतर डबल. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत त्या 61 61. लेग ब्रेकचा मारा होता. बॅटच्या कडेला लागलाय. शॉर्ट फाईन एकदा क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक धावून पोहोचलाय तो 62. 62 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सचिन यांना जी संधी दिली होती बरोबर व्यवस्थित त्यांनी हाताळलेले आहेत. हा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. एका टप्प्यानेशी सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 66 66. पाच षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 66. 66 झाल्या त्या इनिंगमध्ये. अर्थात 67 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम रुद्राणी एंटरप्राइजेसला. आणि ज्या वेळेला धावांचा पाठलाग होईल पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये बदल होईल. धनंजय पाटील जॉईन होतील समोरच्या कक्षामध्ये.
सध्या आपण पाहिलं तर एसपीएलचा रणसंग्राम सुरू आहे आणि धमाल कमाल सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या चारही बाजूने तिथे तुम्ही मैदानाच्या चारही बाजूने जर फेरफटका मारला तर एन्जॉयमेंट, फक्त एन्जॉयमेंटच सुरू आहेत. प्रत्येक स्टँड्समध्ये बसलेले जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग आहेत. आमचा रोहित कॅमेरामॅन दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात की बरोबर डगआउट आहे. त्या डगआउटमध्ये जर पाहिलं तर सध्या वातावरण खूप चांगलं आहे. तिथे प्रेक्षकांची उपस्थिती आहे तीही मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. आज शिरगाव प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून पुढे सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत आहे. कमेंट्री बॉक्समध्ये यापूर्वी तुकाराम मांगेला सरांचा आपण आवाज ऐकलात. स्कोरिंगच्या माध्यमातून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं काम पवन यांनी या स्कोरिंगच्या माध्यमातून केलं. त्यांचंही मनापासून आभार आहेत. आमच्या बाजूने बरोबर डेमियन लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून आज एडिटर प्लस स्कोरर ही भूमिका बजावत असताना जयेश मात्र खूप चांगली कामगिरी तेही करतायत. आणि कॅमेरामॅन रोहित चौधरी यांना तुम्ही पाहू शकतात. अनेक जणांना ते सध्या कॅमेरामध्ये घेत आहेत, पण आज सध्या महत्वाच्या भूमिकेमध्ये त्यांनाही आपण पाहू शकतात. डीबीएन मधला एक सर्वाधिक सुंदर कॅमेरामॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहेत. चला मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती महेश पाटील, स्ट्राईक एंडला दीपक, तर दुसऱ्या बाजूला जय घरत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, कॅचची संधी. ओहो, पहिल्याच बॉल वरती दीपक मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन गॉन. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आला. त्यानंतर आता सध्या ऑन स्क्रीन दृश्य आपण पाहता जिथे डगआउट आहे, त्या डगआउट मध्ये बसलेले काही खेळाडू आहेत. अनिकेत म्हात्रे विवाद स्पोर्टचा जो संघ आहे त्यामध्ये डगआउट मध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आहे, कारण की 2 पैकी 2 मॅच त्यांनी गमावल्या. जतीन पाटील आहेत, दादू आहेत त्या ठिकाणी. जतीन पाटील सध्या ऑन दृश्य कॅमेरामध्ये आपण त्यांना पाहिलं. नवीन बॅटर विजय म्हात्रे मैदानावरती आल्यात. आज विजयला बॅटिंग करायच्या या मॅच मध्ये महेश पाटील यांच्या अगेन्स्ट. खुल्या टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न, त्या बॉलला खेळून काढल्यात. एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न, जोपर्यंत बॉलला कल्पेश फील करतील तोपर्यंत मात्र धावफलकावरती धाव जर पाहिली तर 1 ने वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. चालू असलेला मॅच रुद्राणी एंटरप्राइजेस, एका बाजूला रुद्राणी दुसऱ्या बाजूला क्वालिटी, एका बाजूला क्वालिटी दुसऱ्या बाजूला रुद्राणी. ही मॅच जिंकणार कोण याच्यावरती सर्वांच्या नजरा लागल्यात. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस या संघासोबत कोण खेळणार याची चर्चा रंगणार आहे. मंगेशजी पाटील यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय नेक्स्ट मॅच मध्ये. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्राच्या धावतोय बॉलवरती, झेलची संधी. हो, कॅच घेतलाय, होते विशालनं कॅच घेतलाय. जय यांची इनिंग समाप्त. महेश पाटीलला मिळालाय या षटकामधली दुसरी सफलता, विकेटचं पतन गॉन. विना नाही मला करम, तुझी आठवण अख्खी रात येत. थँक्यू. सध्या मैदानाच्या आतमध्ये विकेट आलात. क्वालिटी बॉईज संघ संजयजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला नील पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस संघ आहे, माजी सरपंच किसनजी पाटील आणि त्यांच्याच जोडीने मयूरजी पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. विकेट मैदानावरती गमावल्या. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. एक तर सुरुवातीला दीपक, त्याच्यानंतर जय समतोल नाही ठेवू शकले. नवीन खेळाडू मैदानावरती येतात. दर्पण दर्पण पाटील आल्यात. आज त्यांना चांगली इनिंग साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर आता मैदानावरती केलाय. दर्पण पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून. काही या मॅच मध्ये आपला इम्पॅक्ट सोडतील का, काही या मॅच मध्ये आपली भूमिका दाखवतील का, हे पाहण्यासारखं असेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, लोवर फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
प्रमोद पम्या होते. पम्या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. शुभमला बॅकअप चांगला दिलात त्यामुळे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 2 धावा. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल. स्ट्राईक इनला विजय मात्रे. 67 चेस करायच्यात. आज धावसंख्या पाहिली तर 67 70 त्याच्या आसपास राहिलेत, 50च्या जवळपास राहिलेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये खेळलाय. हो, प्रयत्न हर्षद यांनी केले होते पूर्णपणे, परंतु नाही बॉल थांबवू शकले. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. विजय मात्रे यांच्या बॅटमधून देखील स्ट्रोक चौकार. दीपक गावडे, रणजित किनी दडकणी खुश आहेत. चौकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती चंद्रकांत पाटील हेही तिथे उपस्थित आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. एन्जॉयमेंट आज प्रत्येक जण करतायत. विजय मात्रे पुन्हा तयार. ओहो, यावेळेचा बॉल पाहिला तर पंच आता सांगतायत वाईट. या मॅच मध्ये आला वाईट. मॅच मध्ये होईल फाईट. अगदी टाईट सिच्युएशनला हा मॅचही तुम्हाला पाहायला मिळेल. वाईट आल्या. वाईटनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 7 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे झालाय. तर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळालीत. पंचाने मात्र सांगितलं लेग बायच्या माध्यमातून धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. एक षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती लगावले गेल्यात 8 धावा. थँक्यू. एक षटकाचा खेळ संपला. 8 धावा 2 गडी बाद. जयेश ही या मॅच आनंद घेतात. जयेश आपले स्वागत आहेत. रायपाडा गडगापाड्याच्या परिसरातून तेही बिलॉंग करतायत आणि नितीनदादा गावडे या मंचाच्या मुख्य पाठीमागे तेही डान्स करतात. सध्या नाचायचं एन्जॉय करायचं आज प्रत्येकाला. 1 ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा 2 गडी बाद. सध्या चर्चा रंगलाय. मयूर पाटील, विनायक पाटील, यशपाल किनी यांच्यामध्ये काहीतरी चर्चा रंगलाय. राजन पाटील आहेत. कशा प्रकारे खेळायला हवं ह्या गोष्टी ते सध्या सांगतायत आणि अद्यावत कराव्या लागणार आहेत. 67चा पाठलाग तुम्हाला करायचा. धरण झाल्यात 8ला 2 विकेट गमावल्यात. अजून जवळपास 59 इथून 59 करावे लागतील. कल्पेश पाटीलचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. खूप चांगला फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. मिळतोय मान भोळा स्वभाव. जाईल तीत मिळतोय मान भोळा स्वभाव. रणजित किनीचा गाजतोय. थँक्यू. चौकाराला मैदानाच्या आतमध्ये 4 धावाल्यात आणि धावफलकावरती धावा वाढल्यात 12. पहिल्या बॉलवरती चौकार. सुरुवात चांगली केल्यात. विजय यांच्याकडे श्रमता आहे. विजय नावामध्येच त्यांच्या विजय आहे. त्यांना इनिंग साकारावी लागेल. दुसऱ्या बाजूला कल्पेशला रोखायचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर फिल्डिंग केली जाईल. थ्रो ॲक्युरेट असता तर कदापि चित्र वेगळं असतं. फिल्डिंग तर चांगली केली. एक सिंगल मात्र तिथे कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर जाऊन पोहोचतात. ते स्वतःला प्रसिद्ध करून घेतल्यात. अनेक खेळाडू होते कालच्या दिवसामध्ये. यश यांनाही काल बहरताना पाहिलेलं आहे. यंग खेळाडूनं काल या मैदानावरती इम्प्रेसिव्ह केलेले आहेत. आज दर्पण ते करतील का? समोर एक्सपिरियन्स कॅम्पेनर कल्पेश. खुलबा टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात, परंतु पंचाने सांगितलंय हा बॉल यष्टांना मिस करून जातोय. त्यामुळे लेग बाईज पंचाने मात्र कळवलेत. लेग बायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पवन आम्हाला सांगतायत 14 रन ऑन स्कोर कार्ड. फोर 1-0-1 एखाद्या गाडीचा नंबर असावा तसंच आकडेवारी सध्या दिसतंय तुम्हाला स्कोर कार्ड वरती. रन झाला 14. षटकातील पुढचा बॉल विजय साडी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात बॉलवरती, चांगली फिल्डिंग, चांगली झेप घेतलाय, एक तर घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी आता विकेट इथे दर्पण यांची गमवावी लागणार आहेत. दर्पण मैदानाच्या बाहेर येत आहेत, विकेटचं पतन गॉन. मिळतोय मान भोळा सोबा रणजित किनीच गाजतय ना आमचे दादाच गाजतय ना रणजित किनीच गाजतय ना आमचे दादाच गाजतय ना रणजित किनीच गाजतय ना आमचे दादाच गाजतय ना. थँक्यू. धावा फलकावरती लगावल्या 15 वरती गमावला विकेट. महत्वाचा विकेट आलाय. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिला तो दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर सचिन पाटील आक्रमक खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग त्यानं एकट्यानं खेळली होती असा खेळाडू आहेत तो. आता विजय यांना त्याला साथ द्यावी लागेल. विजयला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. विजयला पुढचं विजन जर हवं असेल तर विजयला हा विजय मिळवून द्यावा लागेल आणि विजयकडे ते कॅलिबर आहेत, त्याच्याकडे ती क्षमता आहे, ती त्याला दाखवणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला कल्पेशने संपूर्ण स्पर्धेमध्ये काय केलं, सर्वाधिक विकेट आतापर्यंत या दिवसामध्ये घेण्याचं त्यानं विक्रमही केलं, म्हणजे विकेटही त्याच्या नावी आहेत. त्यामुळे हा खेळाडू आतापर्यंत विकेट टेकर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावा धावफलकावरती 15. लास्ट बॉल महत्वाचं असेल. समोर पाहिलं तर विजय लेफ्टी बॅटर आहेत. आक्रमण केलाय, फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का? हो फसलाय. हर्षद मात्रे जयदुर्गा रायपाडा संघाचा खेळाडू त्याने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. कल्पेश यांना विजय मात्रे मैदानाच्या बाहेर गॉन. विकेटचं बदल झालं. महत्वाचा गडी मात्र मैदानाच्या बाहेर आलात. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा फलकावरती 15. आपल्या सिटी बारचे प्रतापण्णा यांचं आगमन झालं. प्रतापण्णा आपलं स्वागत आहे. आमचे शेताव 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 आमचे शेताव 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 आमचे शेताव 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 आमचे शेताव शेताव. त्यांच्यावरती आपल्या सिटी बारचे प्रतापण्णा यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत असणार आहे आणि नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत असतं. आजही सिटी बार रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलेत. चेतन भोईर यांनी जर 3 षटकार मारले तर अतुल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्राईकला सचिन आहेत. महेश पाटील गोलंदाजीवरती आलेत. हाच सचिन मागच्या मॅच मध्ये झळकला होता, तोच सचिन स्ट्राईक एंडला. महेश पाटील त्याच्या समोर असणार आहेत. उत्तर द्यावं लागेल. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, फटका क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. बॉल थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. एक्स्ट्रा कव्हरला लाजबाब स्ट्रोक. चौकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालात. महेश पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण चौकार पाहिला सचिन पाटील यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल, आणखी एक स्ट्रोक. खूप चांगला खेळलाय, जोरकस फटका खेळलाय, तो देखील नाही थांबणार, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. सचिन पाटीलच्या बॅट मधून दे दनादन, दे दनादन, चौकार. दफलकावरती दबादार पाहिलं तर 2 चौकारानं संघाची धावसंख्या दफलकावरती 23 ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती करतात म्हणून उल्लेख केला या सचिनचा. सचिन सेन्सेशनल नाही, सचिन सध्या आक्रमक आहे मैदानावरती. त्याची आक्रमक भूमिका तुम्ही प्रत्येकाने पाहिलेली आहेत. 67चा पाठलाग होऊ शकतोय हा विश्वास सचिन यांनाही आहे. पण दुसऱ्या बाजूला महेश पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह केलं, सरळ निघून होते चेंडू तिथे फील्ड केला जाईल. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं साहिल यांनी तोपर्यंत एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्या. जाऊन पोहोचतायत 24.
नाव टार्गेट 67 67 धावेचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. जिंकेल तो खेळेल 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस खंदारपाडा या टीम सोबत तुम्हाला पाहायला मिळेल. चेतनच्या बॅटमधून फटका तर खेळलाय. चेंडू मात्र चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस होतोय. बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. चेतन धावतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. सचिनला साथ द्यायचे चेतन यांना. 2 धावा तर मैदानावरती घेण्यात आल्या आहेत. बॉलचं खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. षटकातील 4 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. 26 धावा धावफलकावरती लगावल्यात. 67चा पाठलाग सुरू आहे. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत. चेतन आणि दुसऱ्या बाजूला सचिन. समोर महेश पाटील. 5वा बॉल घेऊन ओद विकेटने ऑफटमच्या बाहेर टाकला. आता खूपच बाहेर टाकला. पंच मात्र वळतात. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये मेल आणि टोटलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. शिरगाव परिसर मास्टर संघाचे खेळाडू मनोजी पाटील यांचंही आगमन झालं. त्यांचंही स्वागत आहे. 40+ खेळाडू आहेत. विरारमधलं एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. आपलं स्वागत मनोज, आपलं स्वागत आहे. आपणास विनंती, आपण मंचावरती या. विरारसाठी त्यांनी आधी क्रिकेट खेळलं. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एक चांगला बॉल टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मणजी गावडे साहेब तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे. त्याच्यानंतर यशोदा महाराज संघाचे संघ मालक हेमंतदा ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. याचा आनंद घेत आहेत. शेवटचा बॉल बाकी धावा धावफलकावरती जाऊन पोहोचला. 27 धावा. 67 टार्गेटचा पाठलाग सुरू आहे. हा बॉल पाहूया कशा प्रकारे त्याला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक मात्र घेण्याचा प्रयत्न नाही होणार. स्ट्राईक सचिनकडे राखून ठेवायचे. शेवटचे 2 बॉल डॉट आल्यात. धावा धावफलकावरती बनवण्यात आला. 27 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. विजयासाठी लक्ष मैदानावरती असणार आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत अजूनही 40 धावा. एक ब्रेक घेऊयात, संगीत ऐकूयात आणि येऊयात 12:40. मराठी सांगितलेलं कळत नाही. इंग्लिश सांगू. थँक्यू. सन्मान आपण करूयात मंचावरती. मी राजूदादांना विनंती करतोय. डीजे थँक्यू. प्रतापांना सिटी बारच्या आपण पाहिलं तर आणि त्यांचा सन्मान केला जाईल. राजूदादांच्या शुभेच्छा सन्मान केला जातोय. प्रत्येकाचा मान सन्मान करणे आमचं साध्य कर्तव्य आहे. आणि राजूदादा भोईर यांच्या शुभेच्छा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सिटी बार अँड रेस्टॉरंटच्या आपण पाहिलं तर प्रतापबंध आहेत आणि प्रतापबंधांचा हा सन्मान आहे. तो सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आहेत. ते सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. तर मागच्या वर्षाचं मला वाटतं की शिरगावचं जे ऑक्शन होतं ते ऑक्शन सिटी बारच्या त्या बरोबर हॉलमध्ये झालं होतं वरती. SPLचं ते बरोबर त्या हॉलमध्ये झालं होतं वरती का तिथेच सर्वजण बसलेले. थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉलचा खेळ मैदानावरती. 40 धावेची गरज आहे. पाणी तर मैदानाच्या आतमध्ये गेलं. आता पाणी गेलं. या मॅचची कहाणी बदलणार का हेही चित्र असणार आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर टीम क्वालिटी बॉईज म्हटलं तर संजयजी पाटील, नील पाटील यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला माजी सरपंच किसनजी पाटील साहेब आणि मयूरजी पाटील साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तो टीम रुद्राणी एंटरप्राइजेस. या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच 12:40. लक्ष आहे 12 बॉलमध्ये 40 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होतात. गोलंदाज हम लोगों की
थँक्यू थँक्यू. लक्ष आता मैदानावरती 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत 40. आता कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो हे पाहण्यासारखं असणार आहे. 10 बॉल मध्ये रन करायचे 40. गौतम आहेत, गौतम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गौतमकडे श्रमता, गौतमकडे ते कॅलिबर आहेत. आणि एक गोष्ट पाहून पाहिली नंतर आजच्या दिवसामध्ये जे 4 संघ खेळतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त बॅटिंग लाईनअप जर कोणाकडे मोठी होती ना तर ती रुद्राणीकडे होती. 8 मला वाटतं की प्रॉपर 8 ते 9 बॅट्समॅन त्यांच्याकडे होते. पण त्याच वेळी तो बॅटिंगमध्ये क्रमवारीमध्ये थोडासा बदल झाला. तिथून कदापि तो निर्णयामध्ये चुकीचा झालाय का याच्यावरती चर्चा केली जात आहेत. 10 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 40 धाब्याची गरज आहे. चला गौतम मैदानावरती आल्यात. बॅटर गौतम यांना आपण पाहू शकतायत. थोडंसं त्रस्त आहेत, इंजुरी आहे त्यांना. आणि अशावी त्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धन्यवाद प्रतापांना आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद असणार आहेत. SPL कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद. आपण जो वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद असणार आहेत. चला मॅचकडे जाऊयात. 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 40 धावा अजून करायचे आहेत. 10 मध्ये बाद. जब साज है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना गाएंगे हम अपने दिलों का तराना बिगड़े दुनिया झगड़े दुनिया लड़े जो दुनिया तुम अपनी धुन में जाओ. थैंक यू. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केलं. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 28-28 39 अजून करायच्यात. 22 सरपंचाने कळवलं. 22 स्वरूपात ही धाव असेल. आठ बॉल मध्ये 39 हवेत. आठ मध्ये 39. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतं. कल्पेश बॉल अडवलं आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळत आहेत. कल्पेश केटू यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल अडवलाय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. 38 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. येणारे बॉल असतील मैदानावरती 7 बॉल 38 धावा या मॅचचं समीकरण. स्ट्रायकरवरती जयप्रकाश गावडे अर्थातच राजू तोही थोडासा इंजोर्ड आहे. आणखीन एक बॉल मैदानावरती डॉट टाकलाय. 6 मध्ये 38 धावेची आता गरज राहिली या मॅचला जिंकण्यासाठी. क्वालिटीनं या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. क्वालिटीने या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी सुरुवात केली. 6 मध्ये करायचे 38. एक ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात आणि येऊयात 6:38. थँक्यू. डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात आणि कमलाकर म्हात्रे साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे. डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं तर
आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचंही स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण करूयात स्वागत. 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी. 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 38-38. 6 मध्ये 38. चला जाऊयात. 6 मध्ये 38 ची गरज आहे आणि गोलंदाजीवरती आलायत हर्षद. हर्षदसाठी पारितोषिक येईल. शिनू आहेत. शिनू कडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. शिनू पाटील आपल्या रायपाडाचे एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आहे. शिनू कडून ते बक्षीस असणार आहे. पहिलाच बॉल चेतनसाठी. चेतननं बॉलला भिरकावला. नील पाटला करतात बॉलचा. पाठीमागे चाललाय बॉल. 1 नंतर त्या ठिकाणी मेल दुसऱ्यासाठी व्हायचं पण नाही. राजूने सांगितलं स्ट्राईक मी घेतोय सध्या मैदानावरती. एक सिंगल कंप्लीट. 5 मध्ये 37 करायचे आहेत. 6-5 टू महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे कॅप्टन पवन आपण येऊन थांबा. तिथे टॉस केला जाईल लगेचच. ओ फटका खेळलाय ऑन साइडला. चाललाय बॉल मिड विकेटला. केटूच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. थँक्यू. सिक्सर पाहायला मिळाला कल्पेश यांच्या बॅटमधून खेळत असताना. सध्या जयप्रकाश यांच्या बॅटमधून आलेत. राजू यांच्या बॅटमधून षटकार आलेत. कल्पेशच्या बरोबर डोक्यावरून तो गेला होता. हर्षद तयार पुढचा बॉल घेऊन. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. विशाल थट्ट्यासकच्या आतमध्ये आहेत. विशालच्या हातामध्ये कॅच गेलात. फलंदाज बाद झालात. विकेट मिळाल्यात. तिथून हर्षद म्हात्रे यांना फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ बाकी आहेत. नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत. जितू आला. जितेश पाटील आलात नवीन खेळाडू. लेफ्टी बॅटर आहेत. ओ फटका चांगला खेळला आहे. हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणखीन एक कॅच मैदानावरती घेण्यात आलाय का तर यस डेफिनेटली घेण्यात आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. जय माँ एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में. थँक्यू. या मॅचचा मनाचा पुरस्कार आहेत ज्या बॅटरच्या बॅटमधून 27 धावा आल्यात प्लस त्यानं 2 विकेट घेतल्यात. महेश पाटील हँडशेक हस्तांदोलन करा. लाईन मध्ये या. दुसऱ्या बाजूला विजय राजू लाईन मध्ये जायचं. हस्तांदोलन करा कारण की हा एन्जॉयड असेल तर आपण यावरती टॉस करूया. टॉस साठी कॅप्टन क्वालिटी कॅप्टन. चलो विजय लाईनअप मध्ये जा. हस्तांदोलन करा प्लीज. विजय मात्रे जा आपण स्पर्धेच्या माध्यमातून